नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, 10वी 12वीची बोर्ड परीक्षेची जी एक्झाम टाइम टेबल आहे तर तो बोर्डाने डिक्लेअर केलेला आहे। आता 10वी आणि 12वीची जी बोर्ड परीक्षा आहे तर ती कधीपासून कधीपर्यंत होणार आहे, यासोबतच प्रात्यक्षिक परीक्षा असेल, जे प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे असते 10वी 12वीची, तर ते कधी होणार आहे। आणि यासोबत विशेष म्हणजे जे फॉर्म नंबर 17चे विद्यार्थी आहेत, मग SSC असेल किंवा HSC असेल, फॉर्म नंबर 17 सुद्धा सुरू झालेला आहे। आता कधीपासून तर कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी 12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, फायनली या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून जे आहेत एक नवीन प्रकटन जारी केलं गेलेलं आहे। यामध्ये 10वी आणि 12वीची फेब्रुवारी मार्च 2025 जे लेखी परीक्षा होणार आहे, जे बोर्ड एक्झाम होणार आहे, तर या संदर्भातलं अत्यंत महत्त्वाचं प्रकटन या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेलं आहे। यामध्ये आपण वेळापत्रक बघू शकता। जे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र आहे, जे 12वीची जी एक्झाम आहे, तर ही एक्झाम 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 दरम्यान या ठिकाणी होणार आहे। त्यासोबतच प्रात्यक्षिक परीक्षा असेल, श्रेणी सुधार किंवा तोंडी परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन असेल, ही शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत हे होणार आहे। आणि त्याच पद्धतीने 10वीचा जर विचार केला तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षेचे जर टाइम टेबल आहे तर तो 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 पर्यंत एक्झाम या ठिकाणी होणार आहे। आणि प्रात्यक्षिक परीक्षा आणि श्रेणी किंवा तोंडी परीक्षा जी आहेत तर ही 10वीची 3 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 या दरम्यान होणार आहे। अशा पद्धतीने 10वी 12वी बोर्ड परीक्षेचा जो टाइम टेबल आहे तो डिक्लेअर झालेला आहे। कधीपासून तर कधीपर्यंत ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे हे बोर्डाने या ठिकाणी जाहीर केले गेले आहे। यासोबत आता आपण बघूया की फॉर्म नंबर 17चे जे विद्यार्थी आहे, ज्यांची 8वी 9वी वगैरे झालेली असेल, त्यांना 10वी करायची असेल किंवा 11वी झाली असेल फक्त, तर 12वी ते सुद्धा करू शकतात फॉर्म भरून। याच्यासाठी फॉर्म नंबर 17 या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून जे महाविद्यालय तुम्हाला घ्यायचे आहेत त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट वगैरे सबमिट करून तुम्ही एक्झाम देऊ शकता। तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कुठे आणि कधीपर्यंत भरता येणार आहे याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती बघून घेणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता नवीन प्रकटन जे आहे बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। 10वीसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी विभागीय मंडळांना सूचना या ठिकाणी करण्यात आलेले आहे। जर तुम्हाला फॉर्म नंबर 17 भरायचा असेल तर यासाठी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे, mysscboard.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म जे आहे तर तुम्हाला 13/8/2024 ते 30/9/2024 पर्यंत या ठिकाणी फॉर्म भरून ऑनलाईन पेमेंट वगैरे करावं लागते। पेमेंट किती ते सुद्धा आपण थोडक्यात नंतर बघणारच आहोत। तर ते सर्व काही फॉर्म फिल केल्यानंतर, ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर सर्व डॉक्युमेंट जे आहेत तर तुमचे ते तुम्ही फॉर्ममध्ये नमूद केलेल्या महाविद्यालय किंवा शाळेमध्ये जाऊन तुम्हाला तो सबमिट करावा लागतो। यासाठी फीज वगैरे सुद्धा असते। या ठिकाणी बघू शकता खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी शुल्काचा तपशील 1000 रुपये नाव नोंदणी आणि 100 रुपये शुल्क प्रोसेसिंग फीज असते। असे 1100 रुपये फीज या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागते ऑनलाईन। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला शाळेची वेगळी फीज, आता ते शाळेवर डिपेंड असते ते किती घेतात ते, ठीक आहे। अशा पद्धतीने 10वीचं सुद्धा या ठिकाणी खाजगी विद्यार्थीचे जे नाव नोंदणी अर्ज आहेत तर ते सुरू झालेले आहेत, म्हणजे फॉर्म नंबर 17 या ठिकाणी सुरू झालेले आहेत। यासोबतच तुम्हाला आता हे फॉर्म जे आहेत तर कधीपर्यंत या ठिकाणी जमा करायचे आहेत हे सुद्धा तारीख या ठिकाणी दिलेली आहे, 1/10/2024 ते 30/10/2024 पर्यंत ते फॉर्म तुम्ही शाळेमध्ये जमा करू शकता। यासोबतच HSCचे जे विद्यार्थी आहे, खाजगी विद्यार्थी 12वीचे, यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी डेट आलेली आहे। तर वेबसाईट तीच आहे mysscboard.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। फॉर्म वगैरे कसा भरायचा आहे, कुठे भरायचं ह्याची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ आहेच, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। नाव नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म जे आहेत तुम्हाला 13/8/2024 ते 30/9/2024 पर्यंत भरायचे आहेत। आणि ते सगळे काही डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत 1/10/2024 ते 30/10/2024 पर्यंत ते महाविद्यालयामध्ये सबमिट करायचे आहे। याची फीज जी आहे तर या ठिकाणी 600 रुपये नोंदणी शुल्क असेल आणि 100 प्रक्रिया शुल्क, असे 700 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीज पेड करावं लागणार आहे। आणि महाविद्यालयाची ती वेगळी फीज असेल, जे काय असेल ते। अशा पद्धतीने 10वी 12वीचे जे बोर्ड एक्झाम आहे डेट आलेले आहे, त्यासोबतच फॉर्म नंबर 17चे सुद्धा ऑनलाईन फॉर्म वगैरे चालू झालेले आहेत। सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या मित्रपरिवारासुद्धा शेअर करा, ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला आता कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटूया आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।